आधी दूध महागलं, मग CNG वाढला, पेट्रोल डिझेलने तर सर्वसामान्यांचा किसाच रिकामा केला आणि आता महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणखीन एक धक्का तयार आहे. ST बसचा प्रवास लवकरच महागणार का? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या संकेतामुळे लाखो प्रवाशांच्या मनात चिंता वाढली आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ST गावागावातील सर्वसामान्य माणसाचा आधार, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी परवडणारा प्रवास म्हणजे ST बस. आणि आता हाच प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे देशात इंधन दराची पुन्हा भडका उडवला आहे आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ST महामंडळावर तब्बल 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता एकच प्रश्न, ST तिकीट दर वाढणार का? यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की महिलांना दिलेली प्रवास सवलत, दिव्यांगांसाठी मोफत सुविधा, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या सर्वांचा खर्च शासनाकडून दिला जातो. पण तरीही ST महामंडळाला स्वतः सक्षम बनवणे गरजेचे आहे. नवीन बस घ्यायच्या असतील तर ST स्टँडची दुरुस्ती करायची असेल, नवीन सुविधा उभा करायच्या असतील, प्रत्येक वेळी शासनाकडे हात पसरावा लागतो आणि म्हणूनच काही कठोर निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे संकेत प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. याचबरोबर त्यांनी एक मोठी घोषणा केली होती की 2035पर्यंत महाराष्ट्रातील सर्व ST बसेस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार. सध्या 8,000 डिझेल बस आहेत आणि भविष्यात इलेक्ट्रिक बस खरेदीवरच भर दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील 200 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आज तिकीट दरवाढीची चर्चा आणि उद्या इलेक्ट्रिक STचा नवा प्रवास. पण सर्वसामान्य प्रवाशांचा प्रश्न अजूनही तसाच आहे, तिकीट दर वाढणार का आणि वाढला तर किती? तुम्हाला काय वाटतं, ST तिकीट दर वाढवणे योग्य आहे का, की सरकारने अतिरिक्त भार उचलावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्रातील अपडेट्ससाठी NPC मराठीला फॉलो करा.